तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि मी सेंद्र मांजरेकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, आजपासून आपल्या राजापूरचे आराध्य दैवत म्हणजे अर्थातच श्री त्र्यंबकेश्वर यांचे आज म्हणजे आता महाशिवरात्र उत्सव सुरू होतो आहे. आज त्याचा पहिला दिवस आहे. तर आजच्या पहिल्या दिवशी, उत्सवाच्या पहिल्या दिवशी आपल्याला पालखी प्रदक्षिणा म्हणजेच 3 फेऱ्या होणार आज. तर त्या पालखी उत्सवामध्ये कसं काय असतं ना, ते तुम्हाला आज बघता येणार आहे. आणि आपला महाशिवरात्र उत्सव 15 तारखेला, त्यामुळे सर्वांनी आपल्या त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला या. तर आता मी खाली वरती आहे, घाटीवरून आमची वाडी वरती असते, गुरवाडी नाडकवाडी, त्याच्या खाली आपलं मंदिर आहे. तर आता आणि मध्ये घाटी आहे, त्या घाटीनं आता आम्ही खाली जातो आहे. पाठीमागे बघत असाल तर पप्पा आहेत, पप्पानी मी खाली जातो आणि पाठीमागे आमचं महिला मंडळ आहे, येतं आहे ते अजून. आता खाली जातो मंदिरामध्ये. आणि काय चाललं आहे ना, आता सध्या वाटतं कीर्तन चालू आहे, कारण का आवाज येतो आहे कीर्तनाचा. तर खाली जातो आणि तुम्हाला आजची मंदिराची जी काय सजावट असेल ना, ते पण दाखवतो. चला, जास्त वेळ न घेता जाऊयात आपण मंदिराकडे. आणि जाता जाता आपल्याकडे लागतात त्या म्हणजे पायऱ्या. आता इकडून एक जरी पायरी चुकली ना, तर डायरेक्ट खाली मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. आणि इकडे बघाल तर लाईटिंग वगैरे गेलेली आहे. चला जाऊया खाली, नंतर परत व्हिडिओ सुरू करतो. मंडळी, आता आलोय मंदिरामध्ये. खाली गर्दी हळूहळू जमते खाली. आता आतमध्ये कीर्तन चालू आहे. जाऊया आतमध्ये. काय नसते नुसत्या पदलं काय कामाचं आहे. परवा एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जातो तेव्हा संगीत विशारद त्यांच्याकडे, आता ह्यांच्याकडे कुठली पदवी आहे आणि मला सांगितलं, बुवा म्हटलं कीर्तन हे काय भांडणागत युद्धाचं ठिकाण नाही, प्रपंचात ते गोष्ट बाकीची वेगळी. इथे फक्त भगवंताविषयी चांगलं आपण कसं करू एवढंच फक्त पाहायचं. साहजिक आहे ना, सांगता येत नाही कशी कसं काय करता येईल, कशी आपल्याकडून सेवा घडेल, हे प्रत्येकाला सांगता येत नाही. म्हणून तो आदर वेगळा लक्षात घ्या. तसा हा ब्राह्मण इतका प्रपंच, याची पत्नी इतकी सुंदर, त्याला मदत करायची. कशी होती पत्नी, कशी असावी पत्नी, जी आपला पती बाहेर गेलाय त्याची वाट कशी पाहिली. आणि ही आहे आजची पालखी. कार्यक्रम चालू असतो, जी पालखीतून देव प्रदक्षिणा घालणार ना, ती ही पालखी आहे. अजून हिला अजून सजवायचं आहे वाटतं, लायटिंग वगैरे होय ना. आपला राहुल भाई आहे ते. हां, लायटिंग झाली. जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊया. इकडे आहे मंदिराचा तो मंडप. जसं आपण ऐकतो वेगळ्या जेथे नाही बी तू पण कवाले ते कवळा या आशयावर जोडतो करा.
आता मी आहे गाभाऱ्यामध्ये आणि आता गाभाऱ्यामध्ये ना महाशिवरात्रीची जी काही सजावट असते ना ती करतायत. तुम्हाला दाखवतो थोडीशी दाखवतो म्हणजे त्याच्यावरून तुम्ही समजून जाल की यंदा काय कुठच्या प्रकारचं डेकोरेशन असणार आहे. इकडे बघा नाग आहे, शेषनाग. 1 2 3 4 5 तिकडे 6 आहे, 5 1 2 3 5 5 5 पाण्यावाला. अशा प्रकारचं डेकोरेशन असणार आहे काहीतरी. तर आता मंडळी दुधपापेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आलोय. आता आलोय वरती दत्ताच्या मंदिरामध्ये आणि आता इथून आपल्या मंदिर बघा. अजून इकडे छत वगैरे ताणायचं आहे, अजून ते अजून काम करायचं आहे अजून. इकडे पण ही जे तुम्ही जे बघताय ना इथे पण असं म्हणजे पताके वगैरे ताणतात. आणि आता आलोय दत्ताच्या मंदिरामध्ये. तर म्हणजे आता पालखी बाहेर पडण्याची वेळ झालेली आहे, कारण का कीर्तन पण आता संपलंय.
इकडे आहे ना महाशिवरात्री यात्रा दिवशीचे जे काय कार्यक्रम आहेत ना ते इथे आहेत फळ्यावर लिहिलेले. तर मंडळी आता एक फेरी झाली आहे पूर्ण आणि आता दुसरी चालू आहे आणि अशा टोटल तीन फेऱ्या होणार आणि महाशिवरात्रीला 5 फेऱ्या. तर आता एक फेरी झाल्यानंतर आम्ही आलो आहे चहा प्यायला. तर आता खूप काही दाखवण्यासारखं आहे पण ते कसं दाखवता येणार नाही मला जास्त काय, त्यामुळे जेवढं मला दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता आम्ही आलो चहा प्यायला.
थोडी झोप उडवायला. त्याच्यानंतर जाणार आम्ही जेवायला. तुला आम्ही म्हणत नाही खेळ पण त्यांची इकडे भांडणं सुरू झाली. चाय तीनदा प्यायला चाय तीनदा ते काय चहा खायचं येतोस की कशाच येतोस? उपास हे म्हणे तीनदा नाही 7व्यांदा तुम्हाला प्रिय आहे सांग. तर मंडळी अशा प्रकारे आपला कार्यक्रम झालेला आहे. आता जेवलोय मस्त. आता जातोय घरी झोपायला. आता वाजलेत 1 आणि आता सर्व आरती वगैरे करून आटपलेला. आता तुम्हाला आवाज वगैरे काय येणार नाही. तर जाता जाता म्हटलं व्हिडिओचा एंड करूया. तर म्हणजे आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओतून म्हणजे अजून तुम्हाला काय बघायचं आहे हे कमेंट नक्की करा. म्हणजे तसं आपल्याला दाखवता येईल. कारण का आता कसं उत्सवामध्ये ना काय काय गोष्टी राहून जातात दाखवायच्या. तर त्यामुळे तुम्हाला जे काय बघायचं ना ते तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला दाखवेन. चला तर म्हणजे भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण जेणेकरून आपला कुठचाही नवीन व्हिडिओ आल्यास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर म्हणजे भेटूयात अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.